गुलाबराव पाटील आपल्या सोबत आहे. साहेब, आज जोरदार बॅटिंग केली, तुम्ही काय म्हणाल? नाही, या ठिकाणी शिवसेनेने शेतकऱ्यांच्या मागे उभं राहावं ही सगळ्यांची भावना आहे आणि तीच भावना शिंदे साहेबांनी या ठिकाणी मांडली आहे. आणि मराठवाडा असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, या ठिकाणी जे शेतकरी अडचणीत आहे त्यांना सावरण्याची फार गरज आहे. त्यामुळे निवडणुका ह्या होत जातील, पण शिवसैनिकांनी आणि यांना मदत केली पाहिजे आणि त्याचबरोबर मराठवाड्याला सावरण्याकरता प्रत्येकाने योगदान केलं पाहिजे. त्यामुळे मला तरी असं वाटतं की शेतकरी म्हणून आज जे संसार उघड्यावर शेतकऱ्यांच्या माध्यमातून मराठवाड्यामध्ये आहेत, उत्तर महाराष्ट्रामध्ये आहे, तिथे प्रत्येकाने आपल्या व्यक्तिगत याच्यातून सुद्धा योगदान केलं पाहिजे असं आवाहन शिंदे साहेबांनी केलं आणि आज आपण बघतोय की त्याचा ओघ वाढताना दिसलेला आहे. नक्कीच. पण उद्धव ठाकरे यांनी भर पावसामध्ये उभं राहून भाषणं केली, संजय राऊतांनी पण भाषणं केली. कुठेतरी त्यांना सिंपती मिळेल येत्या निवडणुकामध्ये असं चित्र दिसतं तुम्हाला? शरद पवारांनी पण पावसामध्ये भाषण केलं होतं, यानंतर योगायोग लागतो, हे ठरवून होत नाही, असं योगायोग लागतो. नक्कीच. हो, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे गुलाबराव पाटील यांनी. कॅमेरा पर्सन रोशन गायकवाडचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.